नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। पिंपळगाव बसवंत परिसरात अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 23 किलो 610 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केलाय। दिनांक 25 जून 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पिंपळगाव शहरातील उंबरखेड रोड परिसरात एक इसम हा अवैधरित्या अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या विक्री करणारा इसम नामे अनिकेत संदीप खेरनार, वर्ष 22, राहणार उंबरखेड रोड, भावनगर, पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून 4,72,200 रुपये किमतीचा 23 किलो 610 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला। सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, पोलीस अंमलदार नवनाथ वाघमोडे, संदीप नागपुरे, सतीश जगताप, किशोर खराटे, सतीश घुटे, विश्वनाथ धारवळे, योगिता काकर, किशोर बोडके अशांनी केलेली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी प्रथमेश पावले, पिंपळगाव बसवंत, नाशिक। 25 तारखेला पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा विक्रीसाठी एक संशयित इसम येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर LCBचे प्रभारी अधिकारी श्री मगर आणि त्यांच्या टीमने सापळा रचला। त्याच्यामध्ये एका व्यक्तीला संशयास्पद अवस्थेमध्ये मिळून आल्यानंतर त्याची झडती घेतली असती, त्याच्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्यामध्ये 23 किलो गांजा मिळून आला। साधारणतः 4.5 लाख रुपये किमतीचा हे मुद्देमाल आहे। या बाबतीमध्ये पिंपळगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पिंपळगावचे प्रभारी अधिकारी करतात।